मंगेश सरांचा कार्यक्रम तर एकदमच खूप युनिक वाटलं मला. मी फर्स्ट टाइम बघितली आणि खूपच छान आवडला मला. अगदी मनापासूनचा मंगेश सरांचा जो कार्यक्रम आहे ना, तो मला अगदी मनापासून आवडला. त्यांच्या कविता तितक्या गोड आहेत ना, त्यांचा आवाज पण तितकाच गोड आहे. सादरीकरण आणि ज्याप्रमाणे आपलं शीर्षक आहे आजच्या या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाचं, अगदी मनापासून, तर ज्या कविता सुरुवात झाली कवितांची आणि त्या सुरुवातीपासूनच इतकं मंत्रमुग्ध करून टाकलं होतं त्या कवितांनी की तिथून बाहेर पडणं म्हणजे अशक्य होईल किंवा होऊच नये आपण, अशी एक मनात ओढ निर्माण झाली. आणि ती ओढ अशी आहे सर की तुम्ही जरी संपवलं होतं कार्यक्रम, पण अपेक्षा मात्र खूप वाढल्या आहेत. असे कार्यक्रम आम्ही पहिल्यांदा इथे बघितलो आहे. मला हे खूप छान आहे आणि सरांचा आवाज पण लई छान आहे. आणि असं वाटत होतं की हा कार्यक्रम संपवाच नाही, ऐकतच राहावं. अगदी मनापासून मंगेश सरांचा कार्यक्रम मी ऐकला आणि सरांच्या ज्या सगळ्या स्वलिखित कविता होत्या सगळं अगदी मनापासून होतं. प्रत्येक कविता ऐकताना त्यांनी आम्हाला त्या कार्यक्रमातल्या एका 4 चौकटीतून बाहेर घेऊन गेले आणि प्रत्येक कवितेमध्ये आम्ही स्वतःला त्या वयात असं बघत होतो. म्हणजे मी तरी स्वतः प्रत्येक याच्यात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याकडे बघत होतो तर सर्व मुली फॅन झाले सरांच्या कवितांच्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आमच्या विद्यार्थिनी मार्गदर्शनामध्ये बोर होतात, पण सरांच्या कवितामध्ये जेव्हा सर म्हणाले की आता लास्ट कविता आहे, पण सगळे दुखी झाले की बापरे लास्ट आहे म्हणजे आता संपणार, म्हणजे सर जाणार, म्हणजे एवढे मोठे फॅन झाले. आता विद्यार्थी फॅन नाही झाले, पण मी पण एक छान फॅन झालो सरांचा. आणि खूप खूप धन्यवाद मंगेश सर, थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर की तुम्ही आम्हाला जे वातावरण निर्माण करून दिलं त्यात आम्ही आताही मंत्रमुग्ध आहोत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी सदाबहार कविता त्यांनी या ठिकाणी सादर केल्या आणि आमच्या जे विद्यार्थिनी आहेत त्यांनासुद्धा त्या खूप आवडल्या. आमच्या प्राध्यापक सर्व कर्मचाऱ्यांना खूप आवडल्या. सर्वप्रथम तर मंगेश सरांचं खूप खूप धन्यवाद, कारण की ही जी अगदी मनापासून ही जी मैफिल आहे ती मंगेश सरांनी इतकी गाजवलेली आहे की त्यांच्या म्हणजे दिलखुलास चर्चा तर होत्याच, सोबत जी त्यांची जी शैली होती गाणे म्हणण्याची किंवा कविता म्हणण्याची, त्याच्यातनं मुलींनीसुद्धा खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. आणि प्रथमतः या कॉलेजला असं काही झालेलं आहे की मुलींनी छान प्रतिसाद दिला आणि कोणीही बोर झालेलं नाही. नाहीतर असं होतंच नेहमी की आम्ही नेहमीच प्रोग्राम ठेवत असतो काही ना काही, परंतु काहीतरी त्याच्यात असतं असं की मुलींना जायचं आहे आणि हे व्हायचं ते व्हायचं आहे. पण आतापर्यंत ही मुली थांबून आहेत आणि त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे की मॅडम परत तुम्ही असं काहीतरी ठेवा. हे आम्हाला खूप आवडलेलं आहे. त्यांचं कवितांचा छंद आहे, ही जी आवड आहे ते पुन्हा यशस्वी होऊन नक्कीच याच्यामध्ये ते समोर आपलं नाव मोठं करतील, यासाठी मी शुभेच्छा देतो. खूप छान होतं सर, थँक्यू.